ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 14. कुंडलिनी जागृती. ओव्या आहेत 249 ते 255. कुंडलिनीच्या मुखात चंद्रामृत पडल्यानंतर योग्याचा देह कसा दिसतो त्याचे वर्णन ज्ञानदेवाने केले आहे. तो भाग आता आपण पाहूया. तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे, मग कोंडली राहे तैसे वोतलेनी. तापलेल्या मुशीतील मेण निघून गेल्यावर मग ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहते, तैसे पिंडाचेनी आकारे ते कळाचे का अवतरे, वरी त्वचेचेनी पदरे पांघुरले असे. त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काही त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजस प्रकट झालेले असते. जैशी आभाळाची बुंथी करुनी राहे गभस्ती, मग फिटली या दीप्ती धरू नये. सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा, तो झडून जाय कोंडा जैसा होय. त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेला अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळिले ते अंग, की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले. अथवा संध्याकाळच्या आकाश रंगाचे रंग काढून बनलेली किंवा प्रत्यगात्म्याचे शुद्ध लिंगच कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे बोतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. कुंडलिनी जागृत होऊन चंद्रामृत प्राशन केल्यावर योग्याचा देह कसा दिसतो त्याचे वर्णन ज्ञानदेव 17 प्रतिमांमधून करत आहेत. ऊर्ध्वमुख झालेल्या कुंडलिनी शक्तीच्या मुखामध्ये मेंदूमध्ये वर असणारे चंद्रामृताचे तळे कलते होऊन अमृत पडते, तेव्हा योग्याचा देह जणू अमृतमय बनतो. ज्ञानदेव सांगतात की तो तापलेल्या मुशीत जर मेण ओतले तर ते वितळते व त्या मुशीत मेणाचा द्रव भरून राहतो, तसे योग्याच्या देहात हा अमृताचा द्रव भरून राहिलेला असतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की पिंडाचेनी आकारे तै कलाची अवतरी. पिंड म्हणजे शरीराच्या आकाराने अवतरलेली जणू ही अमृत कला आहे. त्यामुळे ते शरीर अतिशय तेजस्वी दिसते, जणू काही मूर्तिमंत तेजच त्वचेची खोळ घालून त्या ठिकाणी अवतरलेले आहे. त्याच्या तेजाला त्यांनी सूर्याच्या तेजाची उपमा दिलेली आहे. सूर्य जसा अभ्राच्या आवरणाने अवगुंठित झालेला असतो, त्याप्रमाणे त्याच्या शरीरात त्वचेच्या पडद्याआड अमृत भरून राहिलेले असते. मग अभ्र निघून गेल्यावर सूर्याचे तेज जसे सर्व दूर पसरते, त्याप्रमाणे मग कातडीचा कोंडा झडून गेल्यावर ते तेज सर्व दूर पसरते. मग हा योगी म्हणजे जणू काही मूर्तिमंत स्फटिकच. त्याच्या देहावयवाची कांती म्हणजे जणू काही रत्नबीजास फुटलेले प्रकाशाचे अंकुरच. योग्याच्या देहावर ज्ञानदेवानी आणखी काही उत्प्रेक्ष केले आहेत. ज्ञानदेव म्हणतात की संध्याकाळच्या वेळी आकाशात पश्चिमेकडे रंग उधळले जातात. त्या रंगांपासून मूर्ती बनवली तर ती कशी दिसेल, त्याप्रमाणे योगी तेजस्वी दिसतो. योग्याचा देह म्हणजे चैतन्य ज्योतीचे लिंगच असावा असे वाटते, किंवा केशराची भरीव आकृती करावी, किंवा अमृताचा ओतीव पुतळा तसा हा योगी दिसतो. ज्ञानदेवांना वाटते की असा हा साधक म्हणजे मूर्तिमंत शांतीच होय. योग्याचे ज्ञानदेवांनी आणखी काही प्रतिमांमधून वर्णन केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.